हॅलो मित्रांनो, एक एक क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पोलीस प्रशासन या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत. तर पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 मार्कासाठी या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर आपण MCQ क्वेश्चन आणि वन लाईनर बघणार आहोत. टोटल 170 प्रश्न आपण बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न होणार आहे, महाराष्ट्रात टिंबटिंब या शहरात पोलीस आयुक्तालय नाही, तर कोणत्या शहरात नाही आहे? नांदेड या. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कुठे आहे? तर कुठे आहे? नाशिक येथे आहे. पुढील प्रश्न, राज्य पोलीस खात्याचे सर्वोच्च पद कोणते? तर सर्वोच्च पद कोणते आहे? पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते? तर कोणते आहे? फोर्स 1. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर कोणते आहे? सदरक्षणाय खली निग्रहणाय. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालय आहे? तर किती आयुक्तालय आहे? 12 आयुक्तालय आहे. पुढील प्रश्न, नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही? तर कोणता जिल्हा येत नाही? उस्मानाबाद या जिल्हा येत नाही. पुढील प्रश्न, रॉ याचा अर्थ काय होतो? राव. तर याचा अर्थ काय होतो? रिसर्च अँड अँथ्रोपोलॉजिस्ट वीक. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र व भारतीय पोलीस दलात खालीलपैकी कोणत्या संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर कोणत्या? CCTNS या. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणजे ध्वजप्रदान दिन कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर कोणता येतो? 2 जानेवारी. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर किती आहे? 8 आहे. पुढील प्रश्न, फौजदारी कायदेशी संबंधी IPC या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे? तर काय आहे? इंडियन पिनल कोड. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? तर कोण असतात? पोलीस महासंचालक. पर्याय अ. पुढील प्रश्न, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे म्हणजे जिल्ह्याकरिता सर्वोच्च पद कोणते? तर कोणते आहे? पोलीस अधीक्षक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? तर यामधील पोलीस संघटना कोणती नाही आहे? CSIR ही नाही, तर CISF, CRPF, ITBP हे पोलीस संघटना आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गुन्हे औषध विभागाचे म्हणजे CID चे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या पोलीस पदांपैकी कुठले पोलीस पद सर्वोच्च कनिष्ठ आहे? तर कोणते पद सर्वात कनिष्ठ आहे? पोलीस कॉन्स्टेबल ए. पर्याय अ. पुढील प्रश्न, IPC म्हणजे काय? IPC म्हणजे भारतीय दंड संहिता. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कुठे आहे? तर कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षल विरोधी पथकाचे नाव काय आहे? तर काय आहे? कोब्रा हे आहे. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर कोणत्या दिवशी पाळला जातो? 21 ऑक्टोबर. पुढील प्रश्न, भारतातील पहिला गुप्त वार्ता प्रबोधिनी येथे स्थापन करण्यात आली. तर कुठे स्थापन करण्यात आली? पुणे या ठिकाणी. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर कोणत्या ठिकाणी नाही आहे? कोल्हापूर या ठिकाणी. पर्याय क. पुढील प्रश्न, NSG चे विस्तारित रूप काय आहे? तर विस्तारित रूप काय आहे? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. हे उत्तर होईल. पुढील प्रश्न, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? गुन्हे तपास यासाठी. पुढील प्रश्न, डॉबरमॅन, पग, ग्रेट ट्रेन हे कशाचे प्रकार आहे?
तर हे कशाचे प्रकार आहे? श्वान. श्वान म्हणजे कुत्रे. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालील कायद्यांपैकी दंडसंहिता कोणती? तर दंडसंहिता कोणती? IPC, इंडियन पिनल कोड. पुढील प्रश्न. राष्ट्रीय स्तरावरील NSG चे धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर कोणते आहे? फोर्स 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? तर कोणते पद भरले जाते? सहाय्यक पोलीस निरीक्षक हे. पुढील प्रश्न. मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहे? तर किती आहे? टोटल 11 आहे. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पोलीस महासंचालक यांचे शासकीय वाहनावर एकूण किती सितारे मतलब स्टार असतात? तर किती असतात? 3. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर कोणता जिल्हा आहे? गडचिरोली या आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता प्रकल्प ही गव्हर्नन्स प्रकल्प म्हणून विभागासाठी आहे? तर कोणता? CCTNS. पुढील प्रश्न. पोलीस दलातील मतलब म्हणजे पदांच्या वाढत्या म्हणजे ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. तर काय होईल? पहिले शिपाई, मग नाईक, मग हवालदार, मग सहाय्यक फौजदार. तर कोणतं उत्तर होईल? पर्याय ब. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती संघटना केंद्रीय पोलीस दल नाही? तर कोणती संघटना यामधील केंद्रीय पोलीस दल नाही आहे? CSIR हे नाही आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे? नाशिक या शहरात आहे. पुढील प्रश्न. राज्य गुन्हे विशेष विभागास काय म्हणून संबोधले जाते? काय म्हणून संबोधले जाते? CID. पुढील प्रश्न. उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? पोलीस उप अधीक्षक या दर्जाचा. पुढील प्रश्न. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास मानले जाते? तर कोणास मानले जाते? सरदार पटेल यांना. पुढील प्रश्न. ग्रे हाऊस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर कोणत्या कार्यासाठी केले? नक्षल विरोधी या कार्यासाठी. पुढील प्रश्न. IPS अधिकाऱ्यांची निवड कोणत्या संस्था करते? तर कोणती संस्था करते? केंद्रीय लोकसेवा आयोग. पुढील प्रश्न. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये येते? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ठाणे व रायगड या जिल्ह्यामध्ये. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना या वर्षी करण्यात आली. तर कोणत्या वर्षी करण्यात आली? 1906. पुढील प्रश्न. IAS IPS ह्या परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात? तर कोणाकडून घेतल्या जातात? केंद्रीय लोकसेवा आयोग. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्या मार्फतीने भरले जाते? तर कोणाच्या मार्फतीने भरले जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत. पुढील प्रश्न. अहेरी येथील पोलीस मुख्यालयाचा कोणत्या नावाने संबोधले जाते? तर कोणत्या नावाने संबोधले जाते? प्राणहिता या नावाने. पुढील प्रश्न. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेले नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? तर कोणत्या? गृह विभाग. पुढील प्रश्न. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर कोणत्या साली झाली? 1948 या साली. पुढील प्रश्न. रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठीच्या सिग्नलचा कोणता रंग झाला पाहिजे? तर कोणता झाला पाहिजे? हिरवा. पुढील प्रश्न. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीकरिता येतो? तर कोणत्या? गृह विभाग. पुढील प्रश्न. भारतीय राखीव बटालियनसह राज्य राखीव
पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट कार्यरत आहे? तर किती कार्यरत आहे? टोटल 19 आहे. पुढील प्रश्न. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? गोरेगाव या ठिकाणी आहे. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यावर त्यावर पोलिसांच्या कोणत्या विभाग मुख्यतः तपास करतो? तर कोणता विभाग करतो? एसीपी या हिसाब. पुढील प्रश्न. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? तर कोणता असतो? अँटी टेररिस्ट स्क्वॉड. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? तर काय आहे? रॉ हे आहे. पुढील प्रश्न. एम.एच.20 ह्या आरटीओ क्रमांक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर कोणत्या जिल्ह्याचा आहे? छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात आरबी म्हणजे भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कुठे आहे? तर कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. SRPF ग्रुप 3 जालन्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर कोणत्या साली झाली? 1956 या साली. SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर या ठिकाणी. पुढील प्रश्न. SRPF जवानांच्या उजव्या खांद्यावरती काय असते? तर काय असते? SRPF ग्रुप क्रमांक. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. केंद्रीय पातळीवर SRPF ला समांतर अशी संघटना कोणती आहे? तर कोणती आहे? CRPF ही आहे. पुढील प्रश्न. SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? तर कोणत्या दर्जाचे पद नाही आहे? सहाय्यक पोलीस निरीक्षक. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. SRPF चा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? तर कोणत्या तारखेला असतो? 6 मार्च या तारखेला. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे पहिले IG कोण होते? तर कोण होते? श्री N.M. कामटे हे होते. पुढील. SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? तर कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? 303 रायफल. पुढील प्रश्न. SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार कोणते? तर बेसिक हत्यार कोणते आहे? SLR हे आहे. पुढील प्रश्न. SRPF मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणते? तर आधुनिक हत्यार कोणते आहे? MP5. पुढील प्रश्न. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर केव्हा करण्यात आली? 1843 या. पुढील प्रश्न. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS ची स्थापना करण्यात आली? तर कधी करण्यात आली? 2004 या. पुढील प्रश्न. होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर कोण असतो होमगार्ड यांचा प्रमुख? समादेशक हे असतो. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा या राज्यात आहे. पुढील प्रश्न. येतो शौर्य तो जय हे उद्वाक्य कोणत्या दलाचे आहे? तर फोर्स 1 या दलाचे आहे. पुढील प्रश्न. समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते? तर कोणती चाचणी घेण्यात येते? पॉलिग्राफ ही. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. भारतीय दंड विधान ह्या कायद्यान्वये कार्यवाही करण्याचे अधिकार कोणाचा असते? तर कोणाचा असते? लोहमार्ग पोलीस यांना असते. पुढील प्रश्न. रेल्वे सुरक्षा बल हे कोणत्या नियंत्रणात काम करते? तर कोणत्या? राज्य शासन ह्या. पुढील प्रश्न. पासपोर्ट म्हणजे पारपत्र कोणते खाते प्रदान करते? तर कोणते खाते प्रदान करते? परराष्ट्र. पुढील प्रश्न.
पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील टिंबटिंब मध्ये नमूद केले आहे. तर राज्यसूची मध्ये नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न. पुढील पोलीस अधिकाऱ्यांच्या पतशर्यतीच्या योग्य तो चढत्या क्रमांकाचा पर्याय निवडा. तर काय होईल? ASI, PSI, API आणि PI. पर्याय क हे उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते. तर कोणते पद भरले जाते? पोलीस निरीक्षक हे पद. पुढील प्रश्न. 15 ऑगस्ट 2016 ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लॅब सुरू केली आहे? तर कोणत्या प्रकारची लॅब सुरू केली आहे? सायबर. पुढील प्रश्न. पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे रँकचे अधिकारी कार्यरत आहेत? तर कोणत्या? पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न. देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर कोणती? NIA हे होईल. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. स्वप्नबाग कुठे आहे? SVPNPA कुठे आहे? तर कुठे आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? हिंगोली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल करा? तर कोणता नंबर डायल करा? 108. पुढील प्रश्न. C64 चे ब्रीदवाक्य आहे. तर काय आहे? वीरभोग्य वसुंधरा. पुढील प्रश्न. मोक्का या कशाशी संबंधित कायदा आहे? तर कशा संबंधित कायदा आहे? संघटित गुन्हेगारी. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. या तुमचा प्रश्न 91 आहे. MPCB म्हणजे काय? तर MPCB म्हणजे काय? महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. हा प्रश्न तुमचा 92 होईल. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? खोटे बोलणे ओळखण्यासाठी. पुढील प्रश्न. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? हरवलेले व बेवारस मुलांसंबंधी. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता? 2 जानेवारी या दिवस. पुढील प्रश्न. खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर कोणता आहे? 1098 या. पुढील प्रश्न. नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा पर्यायपैकी कोणता? तर कोणता आहे? वाशिम. हा तुमचा प्रश्न 96 होईल. पुढील प्रश्न. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल या राज्यात. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. बजरंगबली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर कोणत्या रेजिमेंटची आहे? राजपूत. पुढील प्रश्न. भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा या राज्यात. पुढील प्रश्न. पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर कोणती लावलेली असतात? 3 स्टार. पुढील प्रश्न. कायद्याने अभिवचन रजा म्हणजे पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर कोणत्या? विभागीय आयुक्त यांना. पुढील प्रश्न. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्यांचा प्रमुख कोण असतात? तर कोण असतात? पोलीस अधीक्षक हे असतात. पुढील प्रश्न. महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कुठे आहे? तर कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न.
महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागीय सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहे? तर कोणत्या दर्जाचे आहे? अप्पर पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न. काउंटर इन्सर्जनी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कुठे स्थापन झाले आहे? तर कुठे स्थापन झाले आहे? नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न. कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? तर कोणता येत नाही? कामगार हा विभाग येत नाही. कामगार सुरक्षा. पुढील प्रश्न. मोक्का ह्या कायदा कशा विरुद्ध वापरला जातो? तर कशा विरुद्ध वापरला जातो? संघटित गुन्हेगारी. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर कोणती करण्यात आली? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. विशेष पोलीस महानिर्देशक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला जातो? तर कोणत्या कायद्याचा वापर केला जातो? पर्याय ड मोक्का ऍक्ट. हे उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालवण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे? तर किती आहे? 20. पुढील प्रश्न. रॅपिड ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? तर कोणत्या? SRPF. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. ग्रे हाऊस हे नक्षलवाद विरोधी कमांडो पथक खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा या राज्यात आहे. पुढील प्रश्न. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर कोणते? फोर्स 1. पुढील प्रश्न. सध्या राज्य राखीव पोलीस दलाचे एकूण किती गट व त्यापैकी RBIचे महाराष्ट्रात किती गट आहे? तर उत्तर होईल 16 पैकी IRB. पुढील प्रश्न. SRPF ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर कोणत्या ठिकाणी झाली? पुरंदर या ठिकाणी. पुढील प्रश्न. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर कोणती संस्था आहे? BPR&D हे. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर कोणते आहे? SRPF. पुढील प्रश्न. पोलीस कॉन्स्टेबल या कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर कोणत्या वर्गाचा आहे? वर्ग क. पुढील प्रश्न. AIPT पुणे संस्था कोणासंबंधी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणत्या? सेनादल शारीरिक शिक्षण. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते आहे? महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न. पोलीस विभागातील परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर काय म्हणतात? विशेष पोलीस महानिर्देशक. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या ठिकाणी पोलीस विभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर काय म्हणतात? उपविभागीय पोलीस अधिकारी. ड. पुढील प्रश्न. सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? महाराष्ट्र हे राज्य आहे. पुढील प्रश्न. सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंड विधान संहितामधील योग्य कलम कोणते? तर योग्य कलम कोणते आहे? 304. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र UOTC चे मुख्यालय येथे आहे. तर कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा या नारा आहे? तर कोणत्या याचा? पर्याय ड राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. पुढील प्रश्न.
पग, ग्रेटेन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर कशाचे प्रकार आहे? श्वान मतलब कुत्र्याचे. पुढील प्रश्न. फौजदारी दंड प्रक्रिया सहित CRPC मधील कलम नुसार आरोपींना वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. तर कोणते? क 41. पुढील प्रश्न. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज या दिवशी प्रदान केला. तर कोणत्या दिवशी प्रदान केला? 2 जानेवारी 1961 या दिवशी. पुढील प्रश्न. प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? तर कोणती आहे? SPG ही. पुढील प्रश्न. फोर्स 1 ह्या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत? तर कोणत्या? ED. पुढील प्रश्न. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? श्वान मतलब कुत्र्यांशी संबंधित आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी टिंबटिंबी कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? तर कोणती भारतीय प्रजाती आहे? मुधोल हाउंड ही आहे. पुढील प्रश्न. PWJ आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. तर कोणत्या? भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी. भारतीय. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचारांच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहे? तर कोणत्या? माजी न्यायमूर्ती JS वर्मा समिती. पर्याय उत्तर बरोबर होईल. तर आता मित्रांनो आपण वन लाइनर हे क्वेश्चन बघणार आहे. 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांनी मुंबई येथे महाराष्ट्राला पोलीस ध्वज प्रदान केला. तर कोणी केला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यात पोलीस ध्वजाचा रंग आहे तर कसा आहे? गडद निळा. पोलीस ध्वजावरील हे चित्र उभे दर्शवते तर काय? हाताचा पंजा. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वजावर ताऱ्यांचे चिन्ह आहे तर पंचकोनी ताऱ्याचे. पुढील प्रश्न. भारतातील पहिला महिला पोलीस महासंचालक तर कोण होत्या? कांचन चौधरी भट्टाचार्य, उत्तराखंड. पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी तर कोण? किरण बेदी. पुढील प्रश्न. पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची निवड यंत्रणेकडून केली जाते तर कोणत्या यंत्रणेकडून? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. पुढील प्रश्न. पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक यांच्याकडून केली जाते तर कोणाकडून? पोलीस मुख्यालय. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक तर कोण होते? उपा मेंढेकर. पुढील प्रश्न. भारतात सर्वप्रथम 1955 साली महिला पोलिसांची नेमणूक या ठिकाणी केली गेली तर कुठे? मुंबई या ठिकाणी. CBI चे पूर्ण रूप तर CBI चे पूर्ण रूप काय आहे? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढील प्रश्न. खेडेगावात पोलीस खात्याशी संबंधित असणारी व्यक्ती तर कोण आहे? पोलीस पाटील. IPS अधिकाऱ्यांची बदली महाराष्ट्राबाहेर होऊ शकते का? हे विधान कसे आहे? बरोबर आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखास असे म्हणतात तर काय म्हणतात? पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस प्रशासित करीत असलेल्या मासिकाचे नाव काय? तर काय आहे? दक्षता. हे उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. एखादा गुन्हेगार खोटे बोलत आहे की नाही हे ओळखायचे उपकरण तर काय आहे? लाय डिटेक्टर चाचणी. जिल्ह्याचे आणि अहेरी या 2 पोलीस जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आहे तर कोणत्या? गडचिरोली आणि अहेरी. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी विलंबित संपर्क साधण्याची वापर आहे हॉटलाईन. पुढील प्रश्न. संबंधित दंड अधिकाऱ्यांकडून एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या गटाला विशिष्ट क्षेत्रांमध्ये
राहण्यात काही काळ प्रतिबंध केला जातो त्यास असे म्हणतात. तर त्यास काय म्हणतात? तडीपार. पुढील प्रश्न. महानगरपालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेस कोण जबाबदार असतात? तर पोलीस आयुक्त. पुढील प्रश्न. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था जबाबदार असतात? जिल्हाधिकारी. कोण जबाबदार असते? जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न. पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणून काम पाहतात तर कोण पाहतात? वरिष्ठ पोलीस निरीक्षक. पुढील प्रश्न. राज्यात पोलीस परिक्षेत्राच्या प्रमुखांना चा दर्जा असतो तर कसा असतो? विशेष पोलीस महानिरीक्षक. पुढील प्रश्न. साधारण लोकसंख्येमागे एक पोलीस ठाणे असते तर 1,00,000 लोकसंख्येमागे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात ह्या नक्षलवादी गट कार्यरत आहे तर कोणता? पीपल्स वॉर ग्रुप PWG. पुढील प्रश्न. राज्यात सध्या 10 पोलीस आयुक्तालये असून इतकी परिक्षेत्रे आहेत तर किती? 8. महाराष्ट्र राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे CID मुख्य कार्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. डॅश डॅश हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तर 21 ऑक्टोबर. महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे हा दिवस साजरा केला जातो तर 2 जानेवारी. पुढील प्रश्न. महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस कर्मचाऱ्यांना मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरभरती 30% व अनुकंपा 2% असे एकूण 5% तर 5% कर्मचाऱ्यांना मुलांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात दरवर्षी डॅश डॅश या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा केला जातो तर कोणता? 2 ते 8 जानेवारी. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही देशातील IPS पोलीस अधिकाऱ्यांना परीक्षण देणारी सर्वोच्च संस्था या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न. आता आपला 171 प्रश्न झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.